मी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय प्रशांत बच्छाव सर व माननीय गिरीश पालवे सर यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। आपल्यामध्ये ऑनलाईन उपस्थित आहे प्राचार्य गोरखनाथ काळे, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेज, त्यांचंही के वाघ शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। यानंतर मी पुढील मनोगत व्यक्त करण्याकरता माननीय डॉक्टर शेफाली भुजबळ मॅडम यांना विनंती करते। नमस्कार। आज आदरणीय कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत के वाघ परिसरात। इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर असलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, नीलिमाताई, समीर दादा आहेत, अजिंक्य दादा आहेत आणि बाकीचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व हे जे काही व्यासपीठावर आहे त्यांना सर्वांना माझा नमस्कार। शकुंतल ताई पण इकडे उपस्थित आहेत आणि माझ्या बंधू आणि भगिनी। आज खरं तर मला आज पहिल्यांदा मी के वाघ संस्थेत बऱ्याचदा आलेली आहे आणि या व्यासपीठावर पण मी येऊन बसलेली आणि मनोगत ऐकत होते, पण आज मला मध्येच सांगितलं गेलं की बाबा मनोगत पण व्यक्त करायचं आहे। खरं सांगायचं तर नाशिक हे शहर हे मला गेले 18 ते 20 वर्षच मी ओळखत आहे। त्याच्या अगोदर मी मुंबईत वाढले, मुंबईची आहे आणि लग्न करून या नाशिक शहरात आल्यावर एक MET भुजबळ नॉलेज सिटी संस्थाही चालू झाली। ज्यावेळेस आम्ही इकडे येत होतो त्यावेळेस हा मोठा ब्रिज नव्हता, पण ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस दोनच संस्था माझ्या कानाकोपऱ्यात येत होत्या, त्या आहेत के वाघ आणि एक NDMVP, आणि त्यांना नमस्कार करून मी पुढे जायची। कारण का त्यावेळेस आम्ही अगदीच नुकते नवीन आलेलो होतो आणि के वाघ ही गेले 40 वर्ष असो 50 वर्ष असो त्यांचं पूर्णतः जे काही कॉम्पिटिशन वर्ल्डमध्ये ते झेप घेतलेली आहे मी सातत्याने ऐकत होते। आणि आज आमची संस्थाही वाढत आहे, पण के वाघ किंवा NDMVP किंवा आणखीन गोखले एज्युकेशन या 3 संस्था नाशिकमध्ये आधीपासून नाशिकचं एज्युकेशन सोसायटी जर असेल, एज्युकेशन हब असेल तर या संस्थेमुळे मिळालेला आहे आणि तो दर्जा अजूनही टिकून आहे। आज जर भाऊंबद्दल बोलायचं तर मी खूपच लहान आहे, त्यांचे विचार जे काही मी ऐकले किंवा त्यांच्याबद्दल जे काही मनोगत मी ऐकलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलची पुस्तकं जी काही लिखाण केली कोणी दिले मला ते मी वाचलेलं आहे। त्यांच्याबद्दल जर बोलणं तर मला खरं वाटतं एक लहान तोंडी मोठा घास होईल। आज जर भुजबळ साहेब या व्यासपीठावर असते तर कदाचित त्यांनी जास्त काही सांगितलं असतं, पण फक्त मनोगत व्यक्त करणं म्हणजे ही जी संस्था ज्यावेळेस उभारणीला होत होती आणि उभारणी घेतली आणि ती एकदम उंचीला आली, ते संस्थेच्या पाठी बऱ्याचशा माणसांचा हात लागलेला आहे, घरच्यांचा हात लागलेला आहे त्यांच्या, आणि त्याच्यामुळे ही मोठी संस्था आपल्याला दिसते। इकडे 10,000 विद्यार्थी असतील, स्टाफ 1001 असेल आणि या स्टाफ एक फॅमिली म्हणूनच इकडे काम करत आहे आणि ही संस्था चालवायचं हे एक समाजकारण असतं आणि नुसतं कमर्शियल व्हॅल्यू किंवा एक अकाउंटेबिलिटी आणि किंवा एक फायनान्शियल किती मिळालं ह्याच्यावर क्वेश्चन कधीच नसतो। संस्था चालवणं म्हणजे ह्या मुलांना, जी मुलं आपल्याकडे येतात आणि जे एक एम्प्लॉयबिलिटी म्हणून आपल्याकडे बघतात, त्यांचं एक सेक्युरिटी व्हॅल्यू आपल्याला द्यायची असते, त्यांचा दर्जा वाढवायचा असतो। आज लाखो मुलं या संस्थेतून गेलेली आहेत आणि ॲल्युमनाय झालेले आहेत, त्यांचे जे काही फुटस्टेप्स आहेत, फुटप्रिंट्स आहेत ते जगाच्या पलीकडे जगाच्या धर्तीवर आलेले आहेत आणि मला तरी वाटतं के वाघ ही फक्त मुलांमुळे, स्टाफमुळे आणि त्यांच्या जे काही रिलेटिव्स आणि फॅमिली मेंबर्स आहे म्हणूनही के वाघ अजूनही त्या उंचीवर राहिलेली आहे। आज अजिंक्यदादा आणि समीरदादा ज्यांनी हा धुरा हातात घेतलेली आहे आणि ही धुरा आपल्याला पुढे चालवायची आहे आणि त्याच सस्टेनेबल आणि कित्येक पटीने वरती जायचं आहे। म्हणून परत एकदा भुजबळ परिवारातर्फे, MET भुजबळ नॉलेज सिटीतर्फे सर्वांना परत शुभेच्छा देते। असेच चांगले काम करत राहा आणि असेच हे समाज पुढे नेत राहा। धन्यवाद। धन्यवाद मॅडम, आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद। यानंतर मी आमदार श्री सत्यजित तांबे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे।
कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या विचारातून पुढे आलेले आणि आत्तापर्यंत आपण जेवढ्या वक्त्यांचे भाषण ऐकले, जीवनपट ऐकला, जीवनपट बघितला आणि वेगवेगळ्या पैलूंमधले आदरणीय तीर्थरूप भाऊंचं आपण स्वरूप या ठिकाणी पाहिलं. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर शेफालीताईंनी सांगितलं त्या पद्धतीने खरं आहे की भाऊंबद्दल बोलण्यासाठी आम्ही सगळेजण अतिशय लहान आहोत, परंतु जे काय भाऊ आम्हाला थोड्या भेटींमध्ये, थोड्या वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये कळाले, मला असं वाटतं की काही माणसं अनिलदादा कदम यांनी सांगितलं ते खरं आहे की अनेक लोक जन्माला येत असतात आणि ते जन्माला आल्यानंतर म्हणजे साधारणतः जगामध्ये जर बघितलं तर रोजचे 3.5 लाख लोक जन्माला येतात आणि साधारणतः 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. जन्माला आलेला प्रत्येकालाच काहीतरी काम करण्याची संधी मिळते असं नाही. किंबहुना संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करून काहीतरी कर्तबगारी दाखवण्याची देखील अनेक लोकांना त्या ठिकाणी जाणीव देखील होत नाही. आणि म्हणून कर्मवीर काकासाहेब वाघांचा विचार पुढे घेऊन कर्मधुरंदर बाळासाहेब वाघ भाऊ यांनी हे जे वटवृक्ष या ठिकाणी उभं केलं, मला असं वाटतं ते जरी आपल्यामध्ये आज नसले तरी त्यांचं काम मात्र अमर झालेलं आहे, त्यांचं नाव या ठिकाणी अमर झालेलं आहे. त्यांचे आणि आमच्या परिवाराचे हे 3 पिढ्यांपासूनचे संबंध आहे. माझे आजोबा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांचे आणि काकासाहेब वाघांपासूनचे सर्व संबंध आहे आणि ते संबंध पुढे चालवण्याचं काम राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे, माझी आई दुर्गा, या सगळ्यांनी हे संबंध पुढे चालवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. आणि म्हणून बहुजन समाजातल्या लोकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याच्या एका विचारापासून ते आज जागतिक पातळीवरचं विद्यापीठ निर्माण करण्याच्या पातळीपर्यंत आपण ही के वाघ संस्था आजपर्यंत आणून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं इथं बसलेल्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि तोच बाळासाहेबांचा भाऊंचा विचार आज समीरदादा आणि अजिंक्यदादा पुढे घेऊन जात आहेत. अनेक आठवणी इथं निलिमाताईंनी सांगितल्या, अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या आठवणी सांगितल्यात. खरं तर असे जे मोठे लोक असतात ते जातात, परंतु जे जेव्हा जातात तेव्हा एक फार मोठा वारसा मागे सोडून जात असतात आणि तो वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने या संस्थेमध्ये निश्चितपणाने आहे. संस्थेतल्या प्रत्येक माणसावर ही जबाबदारी आहे. आणि मी जेव्हा जेव्हा के वाघमध्ये येतो तेव्हा मी पाहिलेलं आहे का इथल्या अगदी सिक्युरिटी गार्डपासून ते प्रिन्सिपलपर्यंत आणि ट्रस्टींपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना असते की हा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि शिक्षणाचं पवित्र काम आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे करायचं आहे. ही भावना या संस्थेमधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. मला असं वाटतं की तीच भावना खऱ्या अर्थाने आज गरजेची आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तीर्थरूप भाऊंना आदरांजली व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांचा वारसा आपण सर्वजण मिळून असाच पुढे घेऊन चालू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. आपल्यामध्ये माननीय प्राची पवारताई उपस्थित आहे, त्यांचं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. यानंतर संस्थेच्या वतीनं डॉक्टर PV कर्डिले के वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व शाळांचे समन्वयक कर्डिले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या भाऊंच्या 91व्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर पाहिलं की राजकारणामधलं एक सोज्वळ, एक निर्मोही आणि ज्याच्याकडे बघून राजकारणाकडे वेगळ्या पद्धतीने बघावं वाटतं
असं असलेलं व्यक्तिमत्व, अत्यंत शांत आणि संयमी असलेलं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचबरोबर के वाघ शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय समीरदादा वाघ, अजिंक्यदादा वाघ, ज्यांनी या अगोदर आपलं भाषण केलं, भाषण म्हणण्यापेक्षा आपल्याशी संवाद साधला, ते निफाडचे माजी आमदार सन्माननीय अनिल अण्णा कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचं आत्ताच आपण ऐकलं ते सत्यजितजी तांबे, त्याचबरोबर शेफालीताई भुजबळ, निलिमाताई पवार, शकुताई वाघ आणि अजिंक्यदादा वाघ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर असलेले सर्व मान्यवर. खरं तर भाऊंच्या बाबतीमध्ये काही गोष्टीने वेगळी सुरुवात मला करायची होती आणि मी ठरवलं पण होतं की थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुरू करू, पण शेफालीताई तुम्ही बोलायला उभ्या राहिलं आणि तुम्ही बोलायला उभ्या राहिल्यानंतर मी ठरवलं की सुरुवात मात्र थोडी वेगळी केली पाहिजे. भाऊंच्या गुणांबद्दल आपण सातत्याने बोललो की भाऊ हे कणखर व्यक्तिमत्वाचा धनी असलेलं व्यक्तिमत्व, अत्यंत कणखर, स्पष्ट वक्ते, निर्भीड अशा पद्धतीचं, पण तितकंच हळवं आणि तितकंच भावनाप्रधान असलेलं व्यक्तिमत्व. म्हणूनच सत्यजितजी, भावना लोकांच्या, भाऊंच्या आणि संस्थेच्या प्रती जर असतील तर भाऊंमधला हळवा भाऊ, भाऊंमधला भावनाप्रधान भाऊ हा खरा त्या गोष्टीचा मालक आहे असं मला त्या ठिकाणी नक्की वाटतं. भाऊ किती स्पष्ट आणि निर्भीड होते याची कल्पना सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या वेळेलाच घेतली. त्यावेळेस बाळासाहेब त्यावेळेला स्वागताध्यक्ष होते आणि सगळं व्यासपीठावर मुख्यमंत्री असताना ज्या माणसाचा 80 म्हणजे 1000 चंद्र बघितल्याबद्दल सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा जो होता, त्या चंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भाऊंचं कौतुक चालू असताना भाऊंनी स्वतःचं कौतुक बाजूला सोडून नाशिकच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांपुढे हात धरला आणि खडे बोल सुनावले. असा माणूस नाशिकच्या भूमीत होतो, दुसरीकडे होणे नाही. ही नाशिककरांना मिळालेली मोठी देणगी आहे आणि ते म्हणजे आमचे भाऊ होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एवढा स्पष्ट वक्ते माणूस मी कधी पाहिला नाही. कधी कधी आम्हाला वाटायचं, मी समीरदादा, अजिंक्यदादा पाठीमागं असायचो, आमच्याबरोबर बंदी सर असायचे आणि आम्ही विचार करायचो भाऊ बोलले नंतर काय होईल, भाऊ बोलले नंतर काय होईल, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल. भाऊ नंतर उतरून आल्यावर सांगायचे, जे बोललो ते आपल्यासाठी नाही, या समाजाच्या हितासाठी मागितलं आणि जो समाजाच्या हितासाठी मागतो तो समाजाच्या चिरकाल स्मरणात राहतो. आणि म्हणून भाऊ आज आपल्यातून गेले नाही तर आपल्यात जिवंत आहे अशी भावना इथल्या प्रत्येकाची आहे आणि त्या भावनेसह सगळे लोक जगतायत. मला नेहमी आठवतं थोरात साहेब, त्यावेळेला गडकरी साहेबांना आणण्यासाठी अजिंक्यदादा आणि मी गेलो. गडकरी साहेबांना आणायचं, त्यांच्या मार्फत एक कार्यक्रम करायचा. आम्हाला वाटलं भाऊंना कार्यक्रम करायचा असेल गडकरी साहेबांना आणून. गडकरी साहेबांना आणण्यासाठी अजिंक्यदादांनी आणि मी भरपूर चक्रा मारल्या. साहेब आले. साहेब आल्यानंतर भाऊंनी ज्या वेळेला स्वतःचं भाषण सुरू केलं तर भाऊंनी स्वतःसाठी काही नाही मागितलं. ज्या पुलाचा तुम्ही विचार केला तो पूल इथं उतरत होता, तो पूल पुढे जाऊन कसा वाढवता येईल याची मागणी केली आणि त्याच सभेत गडकरी साहेबांनी 440 कोटी रुपयाचा तो पूल मंजूर करतो म्हणून सांगितलं आणि ही पुलाची देणगी सुद्धा त्या ठिकाणी नाशिककरांना दिली. सांगायचं तात्पर्य असं नाही आहे, पण भाऊ करोनानंतर ज्या वेळेला गडकरी साहेब स्वतःच्या काही खाजगी कामासाठी आले होते, ह्या खाजगी कामासाठी गडकरी साहेब आल्यानंतर भाऊंचा मला निरोप आला, अरे कर्डिले आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? अरे अजिंक्यला सांगतो आपल्याला जायचं आहे. अजिंक्यदादाचा फोन आला आणि अजिंक्यदादांनी सांगितलं की ताज हॉटेलमध्ये गडकरी साहेब आलेत, आपल्याला भेटायला जायचंय. आपल्याकडे येतील का? मी म्हटलं आता परत येणार नाहीत, पण मग आपल्याला भेटलं पाहिजे. का भेटलं पाहिजे? तर भाऊ एवढ्या वयामध्ये 89व्या वर्षी ताज हॉटेलमध्ये एवढ्या मरणाच्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. का पोहोचले असतील? तर फक्त त्यांनी गडकरी साहेबांना भेटायचं याच्यासाठी ठरवलं होतं. गडकरी साहेबांपाशी बसले, गडकरी साहेबांबरोबर चहा घेतला. भाऊ चहा घ्यायच्या नाही, भाऊ नसत्यात बसून राहिले, पण भाऊंनी जेव्हा गडकरींचा चहा संपला त्यावेळेस एकच सांगितलं की गडकरी साहेब फक्त याच्यासाठी आलो, तुम्ही पूल दिला त्याच्यासाठी हा बुके द्यायला आलो. नाशिककरांमार्फत आभार मानायला भाऊ तिथं पोहोचले. मला मोठं आश्चर्य वाटतं
की एखादा माणूस एखाद्या कामामध्ये किती तल्लीन होतो आणि इतका तल्लीन होऊन तो त्याच्यामध्ये वाहून घेतो का. मला शेवलीकर म्हणाले होते भाऊंमधून काय शोधलं, तर भाऊंमध्ये जर शोधलं असेल तर के वाघच्या स्टाफनं समर्पण शोधलं आणि भाऊ हे समर्पण शिकवणारं अजोड व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी नुसता त्याग शिकवला नाही, नुसती तत्व शिकवली नाही, तर स्वतःचं जीवन एखाद्या तत्वाचा पुरस्कार करण्यासाठी कसं वाहून घ्यायचं हे जर शिकायचं असलं तर माझ्या भाऊंकडूनच शिकावं लागतं, अशी आमच्या प्रत्येकाची श्रद्धा त्या ठिकाणी झाली. ही महत्वाची गोष्ट आहे. भाऊंनी शिक्षण संस्था उभारली. आज शिक्षण संस्थांच्या बाबतीमध्ये असं आहे की भारत जगात लोकसंख्येच्या बाबतीत पहिला होत चाललाय आणि भारतामध्ये शिकणाऱ्यांची संख्या 40 कोटी आहे. ह्या शिकणाऱ्या 40 कोटी लोकांना शिक्षण द्यायला शासन अपूर्ण पडतंय आणि शासन जिथं अपूर्ण पडतं त्यावेळेला खाजगी शिक्षण संस्थांना पुढे येऊन शिक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी निभावावी लागते. 1848 मध्ये पुण्यामध्ये एक शाळा सुरू झाली. पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू झाली. पुण्यामध्ये सुरू झालेली मुलींची शाळा नंतर फक्त नगर, नाशिक आणि सातारा या 3च जिल्ह्यांपर्यंत गेली. पण नगर, सातारा आणि पुण्यामध्ये गेलेली ही शाळा नाशिकमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते 1970 नंतर गीताई वाघ कन्या विद्यालय हे मुलींसाठी सुरू केलेलं विद्यालय ही भाऊंच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण ग्रामीण भागातल्या मुलींना त्यावेळेला ओझरपर्यंत शिक्षण घ्यायला जावं लागायचं. हे ओझरपर्यंत शिक्षण घ्यायला जाणं आणि त्याच्यातून होणारी आबाळ भाऊंच्या मनाला कधीच पटली नाही. त्यांनी खस्ता खाल्ल्या पण गीताई वाघ कन्या विद्यालय त्या ठिकाणी उभं केलं. हा विचार आहे आणि हा विचार नुसता विचार करून चालत नाही. भाऊंचं वैशिष्ट्य असं होतं की भाऊ हे विचारवंत होते पण नुसते विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील विचारवंत होते, व्यवहारवादी विचारवंत होते आणि प्रत्यक्षात विचार आणणारा माणूस होता. त्या माणसाला फक्त ध्येय आणि ध्यास या 2च गोष्टींचा खरं तर श्वास होता. मला सांगायचं आहे की भाऊंनी त्या ठिकाणी ही सुरुवात केली. 1848 मध्ये पुण्यात जे झालं ते 1970 मध्ये नाशिकमध्ये ग्रामीण भागामध्ये भाऊंनी केलं. आणि नुसतं हे केलं नाही पण थोरात साहेब त्यावेळेस वसंतदादा पाटलांचं सरकार होतं आणि वसंतदादांनी खाजगी शिक्षण संस्थांना त्या ठिकाणी बळ देण्याचं काम केलं. पण मला भाऊंच्या मध्ये आणि काकांच्या मध्ये एक गुण आवडला की 1882ला हंटर कमिशन ज्यावेळेस महाराष्ट्रात आलं त्या हंटर कमिशन पुढे फुलेंनी साक्ष दिली. त्या साक्षीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचा किंवा भारताचा विकास करायचा असेल तर आम्हाला व्यावसायिक शिक्षणाचा पाया घालून द्या. हा व्यावसायिक शिक्षणाचा पाया घालून द्या फुले म्हणाले 1882ला. पण खरोखर सांगतो 1980 मध्ये या नाशिकच्या भूमीमध्ये भाऊंनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक शिक्षणाचा पाया घातला आणि पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी केली. हे एक वेगळं वैशिष्ट्य भाऊंच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून भाऊंनी नेमका कशाचा ध्यास घ्यावा ज्यावेळेला आम्ही म्हणतो की भाऊ एक द्रष्टा ज्ञानयोगी आहे. द्रष्टा ज्ञानयोगी आहे. कसला द्रष्टा ज्ञानयोगी? काळाच्या पलीकडे पाहण्याची जी भूमिका आहे ती भाऊंची आहे आणि काळाच्या पलीकडे पाहून त्या ठिकाणी भान जपण्याची भूमिका भाऊंची आहे. भाऊ मला नेहमी वाटतं की भाऊ सामाजिक भान जपणारे होते. भाऊंनी सामाजिक भान कसं जपलं असेल याची अनेक उदाहरणं आहेत. आणि हे सामाजिक भान जपताना ज्यावेळेस कोरोनाचा कालखंड आला आणि कोरोनाचे 2 वर्ष झाले आणि या कोरोनामध्ये लॉकडाऊन झालं, या लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण संस्था आणि माणसं जगवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले भाऊ होते. कारण कोरोनामध्ये अनेक लोकांनी शिक्षण संस्था बंद ठेवल्या, त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी बेरोजगार व्हावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये भाऊंनी एक सांगितलं, मला शकुताईंची ओळ आठवते. ते म्हणतात भाऊ कधी मंदिरात गेले नाही. मला वाटतं भाऊंनी मंदिरात जाऊन कधी पूजा केली नाही. भाऊंनी मंदिरात जाऊन कधी वात लावली नाही. भाऊंनी मंदिरात जाऊन कधी समय लावली नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये लोकांची चूल विझू दिली नाही. हा सगळ्यात खऱ्या अर्थानं माणुसकीचा धर्म जपणारा कोणी असेल तर ते बाळासाहेब वाघ होते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ज्या 20-22 हजार विद्यार्थ्यांचा आम्ही विचार करतो, ज्या 2000 स्टाफचा विचार करतो, तिथे पट्टेवाल्यापासून प्राचार्यापर्यंत कोणालाही त्या ठिकाणी चूल बंदच्या परिचयात येणार नाही अशी भूमिका घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ होते. अजिंक्य दादाला सांगितलं, अजिंक्य लॉकडाऊन झाला पण मला दररोज केकेवाघमध्ये जायचं आहे. दररोज केकेवाघमध्ये भाऊ काय येत होते? त्या झाडांचा उल्लेख निलिमाताई तुम्ही केला, ज्या पानांचा उल्लेख तुम्ही केला, यांना जगवण्यासाठी भाऊंनी भाऊसाहेब नगर ते नाशिक ही दररोज फेरी मारली. नुसती त्याच्यासाठीच मारली नाही तर जे काही जनावरं होते या जनावरांच्या अन्नाचा चाऱ्याचा प्रश्न जो होता तो सुद्धा भाऊंच्या मनामध्ये होता. एवढी मोठी परानुभूती असलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. 2 वेळा कोरोना झाला पण कोरोनाला डगमगले नाही, कोरोनाला सामोरे गेले पण लोकांना त्यामध्ये हरू दिलं नाही. ही भूमिका खरं तर भाऊंची होती. मला नेहमी असं वाटतं
की काकासाहेब फार मोठं व्यक्तिमत्व होतं. मला माझ्या वडिलांनी सांगितलं की काकासाहेब एकदा त्यांना चांदवडच्या बसमध्ये भेटले. त्यावेळेला काका आमदार होते आणि काकांना त्यावेळेला आमदारांचं जे बसमध्ये राखीव सीट होतं 1 नंबर आणि 2 नंबरचं ते राखीव होतं. माझ्या वडिलांचा मित्र तिथे बसला. नंतर कंडक्टरने सांगितलं की काकासाहेब आले, उठा, आता तिथं जागा केली पाहिजे. आणि त्यावेळेला काकासाहेबांचं जे भाषण होतं चांदवडमध्ये, त्या काकासाहेबांच्या करारी व्यक्तिमत्वाचा एवढा प्रभाव होता, एवढा दरारा होता. त्या करारी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या नावाखाली भाऊंचा वटवृक्ष होईल का असा प्रश्न भल्या भल्यांना पडला होता. पण भाऊ वटवृक्षाखालची सायवड झाले नाही, तर भाऊ सगळ्या 2000 नाही तर 2200 लोकांचे आधारवड झाले. आणि हा आधारवड आमचा होता. त्या आधारवड होण्याचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलं. एखाद्या मोठ्या माणसाच्या पोटात जन्माला येणं म्हणजे स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी मर्यादा पाडून घेणं. नेमकं हे गाजलं झालं. काका कर्मवीर झाले. पण मला असं वाटतं भाऊ काकांच्या पुढे जाऊन कर्मवीरच्या ऐवजी कर्मयोगी झाले. आणि भाऊंनी खऱ्या अर्थाने जपलं तर कर्माचा योग जपला आणि कर्माचा सिद्धांत जपला. गीतेतला श्रीकृष्ण भाऊंनी आयुष्यात जगला. आणि भाऊंनी आयुष्यात जगल्यामुळं आजही भाऊंबद्दल महत्वाची भावना, प्रेमाची भावना, आपुलकीची भावना, श्रद्धेची भावना लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं आहे. मला नेहमी असं वाटतं की भाऊ ने जी उदयमान भारत घडवला त्याच्यामध्ये न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या 4ही पंचसूत्रांचा, भाऊंनी घटनेच्या 4ही सूत्रांचा स्वतःच्या जीवनामध्ये यथेच्छ वापर केला आणि लोकांना पण तो करू दिला. आणि म्हणूनच या जगामध्ये के वाघच्या जगामध्ये नव्या आयडिया, नव्या कल्पना पुढे आल्या आणि नव्या आयडिया आणि कल्पनांच्या जोरावर के वाघ त्या ठिकाणी वाढत गेलं. भाऊंच्या आयुष्यामध्ये मी एक बघितलं की भाऊ तार्किक बुद्धी क्षमतेचे होते, खूप तर्कशक्ती होती आणि कुठेही तार्किक शक्तीशिवाय ते विचार स्वीकारत नव्हते. कुठलीही गोष्ट स्वतःच्या मेंदूला पटली आणि तिचा अर्थ लागला तरच भाऊ स्वीकारायचे. आणि भाऊंनी असं स्वीकारत मला असं वाटतं असं कुठलं क्षेत्र होतं, डॉक्टरकी करायला गेलेला माणूस एखादा कानाचा, घशाचा, नाकाचा तज्ज्ञ होतो, एखादा हृदयाचा तज्ज्ञ होतो, एखादा मधुमेहाचा तज्ज्ञ होतो, एखादा आणखीन गोष्टीचा तज्ज्ञ होतो. पण भाऊ स्पेशालिस्ट नव्हते. तर भाऊ परफेक्शनिस्ट होते आणि भाऊंना सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी असायचं. मला सांगता एकदा घेऊन बसायचे. भाऊ सांगता घेऊन बसताना असं सांगत होते की अरे खोगीर भरती शब्द तुला माहित आहे का? मी म्हटलं भाऊ सांगा, खोगीर भरती म्हणजे काय? भाऊंनी खडकीमधला इंग्रजांचा घोड्याचे खोगीर बनवण्याचा कारखाना सांगितला आणि घोडे बाद झाले सैन्यातून. मग खोगीर बनवण्याचा कारखाना रिकामा पडला आणि तो रिकामा पाडलेल्या कारखान्यामध्ये जे कामगार कामाला जात होते त्याच्याबद्दल लोक खोगीर भरती म्हणायला लागले. हे सांगायला सुरुवात केली. मला असं विचारायचं, नेहमी वाटायचं की किती अगाध ज्ञान या माणसाकडे आहे, किती अगाध ज्ञान या माणसाकडे आहे. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. बहुजनांच्या शिक्षणामध्ये भाऊ आले आणि बहुजनांच्या शिक्षणाचं व्यासपीठ मोठं मुद्दत केलं. MVP पुढे आली, रयत शिक्षण आली. पण के वाघनं स्वतःचं नाव या 2 संस्थांच्या बरोबर आपलं कायम टिकवलं. ते भाऊंमुळे टिकवलं. ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं नेहमी की भाऊंचा हा जो काही धोरणाचा भाग होता, हा भाऊंचा धोरणाचा भाग हा सामाजिक भानाचा होता. आणि सामाजिक भानाचा होता. मी नेहमी बसायचो भाऊंबरोबर. भाऊ इन्क्रिमेंटचा इंटरव्ह्यू घ्यायचे. कधी कधी भाऊंबरोबर बसायचो त्यावेळेस नव्या माणसांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. आणि मला अभिमान आहे थोरात साहेब, आजही आमच्या के वाघमध्ये वशिल्याची भरती होत नाही, ओळखीच्या जीवावर भरती होत नाही. आणि भाऊंची ही श्रद्धा असल्यामुळं खऱ्या खुऱ्या माणसाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सातत्याने आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. भाऊ माणसात रमणारा माणूस होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथे खूप महिला आपल्याला दिसत आहेत. ह्या महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा या महिलांचा पाठीराखा, या महिलांचा रक्षक आणि या महिलांसाठी विकासक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ. कारण भाऊंचं वैशिष्ट्यच असं होतं, भाऊ कधी भाषण करत नव्हते, भाऊ कधी बोलत नव्हते. भाऊ करायचे तो संवाद असायचा, भाऊ करायचे ते हितगुज असायचं. आणि ते हितगुज आणि संवाद प्रत्येकाच्या काळजाला भिडायचं. ही भूमिका भाऊंची त्या ठिकाणी असायची. आणि त्या हितगुजातूनच माणसं पुढे जायची. भाऊंनी 3 असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलं. भाऊंनी 3 असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवताना ते संस्थापक अध्यक्ष झाले आणि हयात अध्यक्ष राहिले. हयात काय माहिती आहे का? कारण आज एवढ्या 1000 संस्थांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस फक्त भाऊ. आणि भाऊंकडे ते काय येत होतं, त्याचं एकमेव कारण होतं स्पष्ट बाण्याचा, निर्भीड बाण्याचा माणूस जो लढू शकतो आणि लढून फक्त आपल्याला मिळवून देऊ शकतो. ही भावना जनमानसाची होती. त्याच्यातून भाऊ होते. भाऊ एक मला असं वाटतं की भाऊ 70 ते 22
1970 ते 22 या 5 दशकातले युगपुरुष होते. 70 ते 22 या 5 दशकातले युगपुरुष होते आणि या 5 दशकातल्या पिढींवर भाऊंचा मोठा प्रभाव आहे, याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. ना भाऊंच्या बाबतीमध्ये कधी अहंकार होता, ना भाऊंच्या बाबतीत कधी स्वार्थ होता, ना मद आणि ना मोहन. असे असलेले आमचे भाऊ हे निर्मोही भाऊ होते. मी पण त्यांचं केव्हाच गळून पडलेलं होतं. मी पण कधी नसायचंच. तासन तास ते एखाद्या लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत एखाद्याला ऐकायचे. मला असं वाटायचं भाऊ एवढं ऐकून कसं घेऊ शकतात. मला कोणी समोरचा बोलला आणि 5 मिनिटं बोलला तर 6व्या मिनिटाला माझी प्रतिक्रिया आल्याशिवाय राहत नाही. आणि तासन तास भाऊ ऐकून घ्यायचे, तासन तास ऐकून घ्यायचे. पण ज्या वेळेला समारोप करायचे त्यावेळेला नवं काही देऊन जायचे. ही भाऊंची भूमिका आपल्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. भाऊ जननायक होते. मला असं वाटतं की भाऊ खऱ्या अर्थानं लोक शिक्षक होते. लोकांना शहाणं करण्याचं, शिकवण्याचं काम भाऊंनी सातत्याने केलं आणि ह्या माणसानं जे काही काम केलं त्याच्यातून कुटुंबाचा विकास करण्याचं काम सुद्धा केलं. नेहमी ते विचारायचे, ज्या वेळेला इंटरव्ह्यू व्हायचे तेव्हा कुटुंबाबद्दल विचारायचे आणि कुटुंबाला बद्दल विचारल्यानंतर त्या कुटुंबाबद्दलच्या भूमिका सुद्धा ते स्पष्ट करायचे. मला नेहमी वाटलं की भाऊ म्हणायचे सैन्य पोटावर चालतं, सैन्य पोटावर चालतं. भाऊ पोटालाही जीव घालायचे आणि मेंदूला सुद्धा खुराक द्यायचे. हे दोन्ही काम फक्त भाऊच करायचे. भाऊ नेहमी पुण्याला जायचे. पुण्याला जाताना भाऊंचा डबा माझ्या कानात भाऊंची शिदोरी असायची. भाऊंची शिदोरी पुण्याला जाताना कायम असायची आणि त्या शिदोरीमध्ये चपात्या असायच्या, भाकर असायची आणि काही चटण्या असायच्या. आणि 3-3 दिवस त्या चटण्या आणि भाकर खाऊन भाऊ तिथं असोसिएशनच्या मिटिंगा घ्यायचे. मी असं बघितलं नाही, पण भाऊंच्या शिदोरीच्या बाबतीमध्ये मी सांगेल की भाऊंच्या विचारांची शिदोरी आज आमच्या काठीला लावलेली आहे. भाऊंच्या विचारांची शिदोरी आज आमच्या काठीला लावली आहे आणि ही विचारांची शिदोरी घेऊनच आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. भाऊ एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आजही वाटत नाही इथं बसलेला असताना, इथं उभा असताना की भाऊ आपल्यात नाही. पाठीमागे भास होतो की भाऊ हाक मारतायत. भाऊंचा शब्द होता, भाऊ म्हणायचे अरे अरे म्हटलं की भाऊंकडे लक्ष द्यायचं आणि भाऊ म्हणायचे चला, अरे चला. हे अरे आणि चला आज बंदी सरांच्या पण कानात आहे आणि आमच्या सगळ्यांच्याच कानात आहे. अरे चला हे वाक्य असायचं. भाऊंना मला सांगायचं आहे की भाऊ अजूनही तुम्ही आमच्यातच आहात, आम्ही चालणारच आहोत. भाऊ आम्ही तुमच्या ध्येयावर चालणार आहोत. भाऊ आम्ही तुमच्या ध्येयावर चालणारच आहोत आणि तुमच्या ध्येय गाठेपर्यंत समीर दादांच्या नेतृत्वात चालतच राहणार आहोत, नेतृत्वात चालतच राहणार आहोत आणि या दख्खनच्या पठारावर के वाघचा झेंडा लावणार आहोत, झेंडा लावणार आहोत. धन्यवाद. खरंच अशी पाखरे येती अन स्मृती ठेवून जाती. सर तुमच्या या सुंदर अशा मनोगताबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर विलास पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशनाविषयी पुढील सूत्र हातात घ्यावीत. डॉक्टर विलास पाटील सर. नमस्कार. खेळाने मनुष्य बलवान होतो, त्याचे शरीर सामर्थ्य वाढते. खेळाने तो अंतर्बाह्य बदलतो. मानसिक आरोग्य निर्माण करण्याचे खरे सामर्थ्य खेळातच आहे. शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक, राजकारण, कला व क्रीडा या अशा अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्माईल व स्पिनॅच या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व प्रसाराकरिता पोषक वातावरण निर्मितीसाठी स्माईल व स्पिनॅच या संस्थेचे सचिव माननीय श्री अजिंक्यदादा वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न होत आहेत. के वाघ शिक्षण संस्था, स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्सचेंज आणि स्पिनॅच यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 5 वर्षापासून तालुका स्तरावर पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिचषक क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत व या सर्व स्पर्धांना युवकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या सर्व स्पर्धांच्या आठवणींचा ठेवा, गोषवारा, त्या वेळच्या विजेत्यांची नावे, स्पर्धेची छायाचित्रे, ध्यास पर्व या स्मरणिकेच्या माध्यमातून आज आपल्यापुढे ठेवण्यात येत आहेत. ध्यास पर्व या स्मरणिकेच्या संपादनाची जबाबदारी के वाघ शिक्षण संस्थेच्या विविध विभागात व संस्थेत कार्य करत असलेल्या खालील मान्यवरांनी सांभाळलेली आहे. डॉक्टर KN नांदुरकर, डॉक्टर VM सेवलीकर, डॉक्टर BG वाघ, प्राध्यापक VS शिरसाट, श्री संजीव आयरे,
प्राध्यापक अरुण ठोके, प्राध्यापक डॉक्टर एस नाईक, प्राध्यापक मनीषा गुंडाळ, श्री SP क्षीरसागर, प्राध्यापक सारंग नाईक, प्राध्यापक VN गवांदे व श्री सुजित मेदने. आदरणीय भाऊंच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या स्मरणिकेचे प्रकाशन आज त्यांच्या 91व्या जयंतीच्या निमित्ताने होत आहे. सहकार महर्षी माननीय भाऊसाहेब थोरात यांचा वारसा समर्थपणे चालवणारे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी ध्यास पर्व या स्मरणिकेचे प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावे. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांची पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. धन्यवाद सगळ्या मान्यवरांसाठी. आपल्यासाठी हा कार्यक्रम हा स्वागताचा उत्सव आहे. आगमनास्तव आपल्या हा स्वागताचा क्षण आहे. हे फुलांचे रंगगंध आणि हा उत्साह आमचा आपल्या शब्दासाठीच हे अगत्याचे तोरण आहे. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृतीची ही शिकवण अनमोल आहे आणि त्यामुळेच आज आपल्या प्रांगणात सारे मान्यवर, आपले सन्माननीय अतिथी आपल्यासाठी जणू उत्साहाचं भरतच घेऊन आलेलं आहे. त्यांच्या आगमनाने आणि सहवासाने खरोखर या प्रांगणाची शोभा वाढली आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमाला समारंभाचं चैतन्य प्राप्त झालं आहे आणि याच चैतन्याला द्विगुणित करत ते आपल्याशी हितगुज साधत आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आनंद होतोय की आज आपण सगळ्यात आतुरतेने ज्या मनोगताचं वाट बघत आहोत. मी मंचावर आमंत्रित करते सहकाराची कास धरून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माननीय बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय भाऊ स्वर्गीय बाळासाहेब वाघ यांच्या 91व्या जयंतीच्या निमित्तानं आज संपन्न होत असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय मातोश्री शकुंतला वाघ ज्यांच्या नेतृत्वाखाली आता ही संस्था गतिमान वाटचाल करते आहे, असे माननीय समीरदादा वाघ, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार माननीय अनिल कदम, माननीय नानासाहेब बोरस्ते, माननीय श्रीमती निलिमाताई पवार, माननीय श्रीमती शेफालीताई भुजबळ, अजिंक्य वाघ, अशोकरावजी मर्चंट, शाहूजी खैरे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉक्टर सुनील डिकले, माणिकराव बोरस्ते, माननीय संजयराव होळकर, अमितजी कोले, विवेकजी कोले, संदीप गुळवे, राहुल दिवे, अरुण तारे, उपस्थित सर्व पदाधिकारी, आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते, पुढारी मंडळी, सर्व उपस्थित असलेले मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज आदरणीय भाऊंचा स्मृती दिन आहे, आज जयंती दिवस आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरता आपण इथे उपस्थित आहोत. अत्यंत सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि आदरणीय भाऊंचं जे कार्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, ते या निमित्तानं आपल्या सर्वांच्या पुढं आणण्याचं काम आणि त्या निमित्तानं त्यांच्या कार्याला अभिवादन आपण सर्वजण करतो आहोत. खरं म्हणजे कर्डिले सरांनी खूप चांगल्या शब्दामध्ये भाऊंचं वर्णन केलेलं आहे. कसे होते भाऊ, आंतरबाह्य कसे होते हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. भाऊ घडले ते आदरणीय काकासाहेब वाघ यांच्या कुटुंबामध्ये. खरं जे काकासाहेब वाघ यांना एक वेगळं अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे, त्यांचं जीवन आहे. तो कालखंड होता की यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये होतं आणि संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा त्यावेळेस सत्यशोधक चळवळ चाललेली होती. बहुजन समाजाने कसं वागलं पाहिजे, शिक्षण कसं घेतलं पाहिजे,
त्यांच्या अंधश्रद्धेपासून त्यांना दूर कसं नेता येईल. संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांचे जे विचार, ते विचार आपले विचार मानून काम करणारे अशी जी प्रमुख मंडळी महाराष्ट्रामध्ये काम करत होती, त्यामध्ये स्वर्गीय काकासाहेब वागांचा वरचा नंबर होता. त्यांचं व्यक्तिमत्व मला थोडक्या काही काळाकरता पाहण्यास मिळालं. मी त्यांच्या काही ठिकाणी हजरही होतो, लहान होतो, वय कमी होतं, परंतु त्यांना जवळून पाहिलं मी. धिप्पाड असं व्यक्तिमत्व, निडर असं दिसणारं. आणि लोक सांगायचे की यशवंतराव चव्हाण असतील, नाही तर वसंतराव नाईक साहेब असतील, मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाताना त्यांना कोणी अडवू शकत नव्हतं. दणदणीत पद्धतीनं आत जाणारे आणि काम सांगणारं असं महाराष्ट्रातलं कोण एकमेव व्यक्तिमत्व होतं मुख्यमंत्र्याला काम सांगणारं, ते म्हणजे काकासाहेब वाघ होते. अशा नेतृत्वाच्या कुटुंबामध्ये आदरणीय भाऊंचा जन्म झाला. आणि भाऊंनी सुद्धा ते आपण पाहतो की भाऊ कसे घडले असं जर पाहत गेलं तर शिक्षण खूप चांगल्या पद्धतीचं झालं. पुण्यासारख्या ठिकाणी महत्त्वाच्या एका शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. BSc आगरी सुद्धा पुण्याच्या महाविद्यालयामध्ये BSc आगरी झाले. आणि त्यानंतर खूप अनुभव घेत भाऊंच्या जीवनाची वाटचाल ही सुरू झालेली आपण सर्वजण पाहतो. भाऊ सुद्धा कसं आदर्श व्यक्तिमत्व कसं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं ठरलं तरी आदरणीय भाऊ बाळासाहेब वाघ यांचं आपल्याला उदाहरण द्यावं लागेल की जीवनामध्ये आपण कसं असावं, एक कोण आदर्श आहे, कसा आदर्श असावा आपल्या जीवनाचा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण पाहतोय. जे जे शेतकऱ्याकरता करता येईल, रानवड सहकारी साखर कारखाना असेल, निफाड सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात असेल, मनापासून काम करण्याचा प्रयत्न असेल, बंधारे कर्मवीर बंधारे बांधण्याचा तो मोठा कार्यक्रम जो महाराष्ट्राला सुद्धा माहिती की एक काळ असा होता की निफाड तालुक्यामध्ये मोठा बंदर पाणी अडवण्याचा कार्यक्रम बंधाऱ्याच्या रूपानं केला गेला, तो भाऊंच्या नेतृत्वाखाली केला गेला. हे आजही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेस जलसंधारणाचा विषय येतो त्यावेळेस भाऊंचं नाव त्या त्या ठिकाणी सांगितलं जातं. भाऊंनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. आणि आज आपण ज्यावेळेस आपण प्रवेश करतो इथे या कॅम्पसमध्ये, या परिक्षेत्रामध्ये, त्यावेळेस आपल्या सगळ्यांना वाटतं की एखादं सुंदर असं आपण काश्मीरला आलो काय असं वाटावं, इतकं सुंदर क्षेत्र हा कॅम्पस करण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. आणि निवळ सुंदर नाही तर तिची गुणवत्ता सुद्धा जर आपण पाहिली, प्रत्येक गोष्टीची काळजी एवढ्या चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे की प्रत्येक गोष्ट करायची ती पराकोटीची सुंदर झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, तिची गुणवत्ता सगळ्यात श्रेष्ठ असली पाहिजे. हा त्यांचा कटाक्ष हा कायम त्यांनी ठेवला. थोडे कठोर बोलणारे होते. मी पाहिलं की मी कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या असोसिएशनची बैठक बोलवली. सगळे कृषी महाविद्यालयावाले भाऊ अध्यक्ष त्याचे, पुण्याला बैठक झाली. मी मंत्री म्हणून बसलो. एकंदर 25 प्रकारच्या मागण्या त्यांनी कृषी महाविद्यालयाकरता केल्या. का 25 गुणवत्ता कशी वाढवता येईल, सवलती द्या असं नव्हतं की कृषी महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्याला पुढच्या काळामध्ये कशी वाढवता येईल, मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल आणि त्याकरता सरकारनं काय करायचं हे सांगणाऱ्या 25 मागण्या त्यांनी सरकार पुढं आमच्या पुढं ठेवल्या. एका एका मागणीवर चर्चा करत असताना इतकं स्पष्ट वक्तेपणानं त्यांचं असायचं, कुणी बाकीचं बोलण्याची गरज नसायची. मांडणी अत्यंत सुंदर पद्धतीनं करायची, ठोस पद्धतीनं करायचे, पटवून देण्याची पद्धत त्यांची होती. आणि आम्हाला ते मान्यच करावं लागत होतं की आम्ही काही काळ जाईल परंतु आम्ही या गोष्टीमध्ये दुरुस्ती करू, हे आम्हाला सांगावं लागायचं. हे भाऊंनी केवळ तुमच्या कॉलेज करता केलं नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी महाविद्यालयाचा दर्जा कसा वाढवता येईल, शासकीय जे कृषी महाविद्यालय आहेत त्यांचा दर्जा कसा वाढवता येईल याकरता भाऊंचं काम. इंजिनिअरिंग कॉलेजच्या असोसिएशनचे सुद्धा भाऊ अध्यक्ष. खरं जे भाऊंना अध्यक्ष का कर्डिले सरांनी सांगितलं की भाऊंना अध्यक्ष का केलं, का एवढं ठोसपणे बोलणारा, न भीता बोलणारा, आणि सरकार आहे, मंत्री आहे, आपल्यावर परत काही त्रास होईल असा कोणताही विचार नाही, परंतु जे ज्या अडचणी असतील त्या ठोसपणे मांडण्याची ताकद कोणामध्ये होती तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये या असोसिएशनमध्ये भाऊंना एक मुखी अध्यक्ष करून टाकत होते. ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांच्या यामुळंच त्या इंजिनिअरिंग कॉलेजची ज्यावेळेस असोसिएशनची बैठक झाली, मला निरोप आला का तुम्ही आलं पाहिजे. मी म्हणलं मी तर आता काय त्या खात्याचा मंत्री नाही. ते म्हणजे तुमचं त्या खात्याचे मंत्री नाही पण तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.
तुम्ही आलं पाहिजे. मला जाऊन बसावं लागलं भाऊंच्या त्या, आणि अत्यंत सुंदर पद्धतीची बैठक त्यांनी केली. आणि त्यावेळेस राजेश टोपे ज्यांचा उल्लेख इथं झाला का ते त्या विभागाचे मंत्री होते. अनेक प्रश्न त्यांनी राज्याकरता सोडून घेण्याचं, गुणवत्ता वाढवण्याकरता केलेलं आम्हाला पाहिलं. इथे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एवढे विषय घेऊन इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, लहान मुलांचं शिक्षण असेल, मी सहज विचारलं अजिंक्य यांना की आता एकंदर विद्यार्थी किती शिकतात तुमच्याकडं. त्यांनी सांगितलं की जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं शिक्षण आता के वाघ ह्या संस्थेमध्ये चाललेलं आहे. 25,000 विद्यार्थी, सोपी गोष्ट नाही. एवढ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं. खऱ्या अर्थानं आपले जे मोठी माणसं जुने होते, मी जे तिथे स्वर्गीय काकासाहेब वाघांचं नाव घेतलं, भाऊराव पाटलांचं नाव घ्यावं लागेल, अशी जी माणसं होते शिक्षक, ज्यांनी इच्छा होती की बहुजन समाजानं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांनी, आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी चांगलंच शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी जगात गेलं पाहिजे, त्यांचं काम, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्यामध्ये भाऊंचा मोठा वाटा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्याच्या गोष्टीकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष, इथं मोठी जलसंधारणाची परिषद त्यांनी घेतली होती, जल परिषद घेतली होती, सुंदर परिषद त्यावेळेस झाली होती, त्याकडे सुद्धा भाऊंचं लक्ष. आणि हे सगळं करत असताना, ही संस्था जपत असताना सकाळपासून तर रात्रीपर्यंत काम करायचं, परंतु स्वतःचा डबा घरून घेऊन यायचा. आई डबा करून देत असतील मला वाटतं. आणि आज मला पाहायला मिळालं, आज आम्ही जेवण इथंच केलं तुमच्याकडे गेस्ट हाऊसला, साधं चांगलं जेवण होतं, परंतु समीर भाऊनी डबा आणला होता. आमच्या देखत ज्वारीचा भाकरीचा डबा तिने सोडला, भाजी भाकरीचा, आम्ही त्यातला भाग घेतला. परंतु तो वारसा तुम्ही चालू ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही मोठा पुरुष असतो, महापुरुष असतो, त्याला पुढं असा वारसदार मिळावा लागतो की ते काम आणखी पुढं कसं नेईल, आणखी गुणवत्तेचं काम कसं होईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आनंदाची ही गोष्ट आपल्याला दिसते आहे. हा जन्मदिवस आहे, जयंतीचा महोत्सव आहे, की तेच काम समीर भाऊ असेल किंवा अजिंक्य असतील आणि त्यांची सगळी काम करणारी, मदत करणारी टीम, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, ते काम आणखी गुणवत्तेचं कसं होईल याच्याकरता प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं करतायत. याचा आनंद निश्चितपणे आपल्या सगळ्यांना होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या जयंतीच्या वेळेस मी अजिंक्य यांना सुद्धा आणि समीर भाऊंना सुद्धा सांगितलं की पुढच्या जयंतीच्या वेळेस एक काम करा तुम्ही, की एक मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं, तेव्हा मोठी मोठी माणसं असतात, काळाच्या आड जातात, जर आपण डॉक्युमेंटेशन त्यांचं केलं नाही आणि सांगितलं नाही तर एकच विषय घ्या पुढच्या वेळेस, तो आदरणीय भाऊंचा आहेच, पण काकासाहेब वाघ हा विषय आणखी मोठा आहे बरं का. आणि त्यांनी केलेला सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, त्याला ब्राह्मणेतर चळवळ म्हणतात, सत्यशोधक चळवळ म्हणतात. त्यावेळेच्या सगळे जे मोरे, जवळकर, ही जी सगळी मंडळी होती सत्यशोधक चळवळीची, की जी पुरोगामी विचार मानायची, अंधश्रद्धेला फाटा दिलेला असायचा. भाऊ कधी देवादेव करीत बसले नाही, आता मला समजलं, कधी ते देवदेव भानगडीत नव्हते. ते परंपरा त्यांच्या डोक्यात होती. आणि बहुजन समाजाला आजही काय गरज आहे, तर तीच गरज आहे की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं हित कसं होईल, त्यांचं शिक्षण कसं होईल, ते जगात कसे जातील, हा विचार जो त्यांचा होता तो पुढे नेण्याचं काम आहे. आपण आदरणीय काकासाहेब वाघांवर अभ्यास पूर्ण, अजून पुढचा काळ घ्या, काही काळ घ्या, 6 महिन्यांनी करा वाटलं तो एक कार्यक्रम, पण काकासाहेब वाघांवरचं एक सुंदर भाषण आणि ते यूट्यूबला टाकलं पाहिजे, त्याच्यावर पुस्तक आलं पाहिजे. कदाचित तुम्हाला जमलं तर सिनेमा सुद्धा करता येतो. एवढी तेव्हा आपल्याकडं माणसाची कमतरता नाही, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं, इतकं मोठं कर्तृत्व असतं, इतकं काम केलेलं असतं, पण ते आपल्याला सांगण्याला जमत नाही, लिहायला जमत नाही. आणि त्यामुळं लहान लहान माणसं कधी मोठे दिसतात आणि आपली मोठी माणसं मात्र लहान होऊन जातात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या परंपरा जी आहे आपली, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा, गाडगे महाराजांची आणि तुकडोजी महाराजांची परंपरा, जी आपल्या संतांनी सांगितलेली ही परंपरा आपली जपणारी, त्या काळात त्यांना ते पेटवणारा, तो विचार पेटवणारी अशी जी व्यक्तिमत्व, त्यामध्ये आदरणीय काकासाहेब वाघ हे खूप मोठं व्यक्तिमत्व. आणि भाऊंनी तेच काम बहुजन समाजाच्या मुलांकरता आणि समाजाकरता केलं. आणि म्हणून भाऊ खूप मोठे,
ज्यांनी विचार मांडला आणि ते विचाराची कृतीत रूपांतर कोणी करून दाखवलं असेल तर ते आदरणीय भाऊंनी करून दाखवलं. आणि मला त्या व्यक्तिमत्वाला तशा पद्धतीची मांडणी आपण केली पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्याला सांगेल. आदरणीय समीर भाऊ असतील, अजिंक्य असतील, त्यांची सर्व टीम असेल, शिक्षक वर्ग, सुंदर पद्धतीनं काम करणारा, अत्यंत आदर्श पद्धतीनं काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न ते करतायत. तुम्हाला या निमित्तानं खूप शुभेच्छा मी देतो. आदरणीय भाऊंच्या संपूर्ण जीवनाला, त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, खूप खूप धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाणार आहोत, म्हणजेच आभार प्रदर्शन आणि पसायदान. तत्पूर्वी छोटीशी सूचना. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना कार्यक्रमानंतर गेस्ट हाऊस इथे, तर सभामंडपातील सर्व निमंत्रितांना या सभामंडपाच्या शेजारीच नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण भाऊंना प्रत्येक वेळेस आपण भेटायला गेलो तर भाऊ नाश्ता किंवा काही खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नव्हते. तर सर्वांना ही विनंती असेल. जीवनाच्या प्रवासात काही क्षण आठवणीचे असतात तर काही साठवणीचे. पण आजचा माननीय भाऊंचा जयंतीचा कार्यक्रम हा सर्व अर्थाने इतका भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे की उपस्थित प्रत्येकाच्या जीवनातील ही आठवण एक साठवण अविस्मरणीय साठवण बनावी ते साध्य झालेले आहे. लाभलेल्या सर्व मान्यवर पदाधिकारी आणि गुरुजन तसेच भाऊवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांमुळे. आपण दिलेल्या बहुमोल क्षणासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ प्रांगणाच्या वतीने आभार प्रदर्शन मांडण्यासाठी मी व्यासपीठावरील माननीय श्री अजिंक्य बाळासाहेब वाघ, सचिव स्माईल अँड स्मिनस संस्था यांना आमंत्रित करते. नमस्कार. आमचे बाबा आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भाऊ तथा कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आपणापैकी काहींनी शब्दांनी तर काहींनी मनोमन आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे आम्हाला प्रेरणाही दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माजी महसूल मंत्री व आमच्या जिव्हाळ्याचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे मी वाघ परिवारातर्फे व केकेवाघ शिक्षण संस्थेतर्फे आभार मानतो. तसेच उपस्थित मान्यवर निलिमाताई पवार, शेफालीताई भुजबळ, आमदार सत्यजित दादा तांबे, डॉक्टर राहुल आहेर, अनिल पाटील कदम, दिलीप काका बनकर, डॉक्टर सुनील डिकले, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अमित दादा कोल्हे, विवेक कोल्हे, माणिक तात्या बोरस्ते, डी के नाना जगताप, अरविंद कारे, नानासाहेब बोरस्ते, रुची कुंभारकर, प्रशांत दिवे, धनंजय माने, शाहू खैरे, विश्वास मोरे, डी बी मोगल व इतर सर्व उपस्थित मान्यवर तसेच आमच्या संस्थेचे विश्वस्त चांगदेवदादा होळकर, अशोकभाई मर्चंट या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू व भगिनी भाऊंवर अपाट प्रेम करणारे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, सेवक व आमच्या सर्व संस्थेचे प्रतिनिधी तसेच प्रेस मीडिया आणि आडगाव पोलीस स्टेशन या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम ओम पूर्णमदाय पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम अनंत आहे, ब्रह्मांड अनंत आहे, अनंतातून अनंताची प्राप्ती होते आणि अनंत हा अनादी आहे. भाऊंचं कार्य असंच अनंत अनादी. ओम. प्रस्तुत करत आहोत पसायदान. पसायदान प्रस्तुत करण्यासाठी मी के वाघ परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालयाचे प्राध्यापक हर्षद वडजे यांना आमंत्रित करते.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजे जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी एथ मणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला